ज्या माणसाने तुमचा अपमान केला तो कदाचित आता सुखाने झोपला असेल, पण तुम्ही मात्र अजूनही त्याच अपमानाची राख उकरून स्वतःचे हात जाळून घेताय. जय भीम, नमोबुद्धाय. मी प्रकाश आणि प्रज्ञाप्रवाहाच्या दुसऱ्या भागात तुमचे स्वागत. मागच्या वेळी आपण धम्मपदाची ताकद पाहिली, पण आज आपण त्यातील पहिल्या मिरर टेस्टला सामोरे जाणार आहोत. यमक वग्ग. बुद्ध सांगतात की आयुष्यात जे काही घडतंय त्याला तुमची परिस्थिती नाही तर तुमची दृष्टी जबाबदार आहे. चला या 10 जोड्यांच्या मदतीने स्वतःच्या मनाचं ऑपरेशन करूया. तत्पूर्वी मित्रहो, हा प्रवास तुमच्या आयुष्यात थोडा जरी बदल घडवत असेल तर आमच्या कम्युनिटीचे मेंबर व्हा. तुमच्या पाठिंब्यामुळेच हा प्रज्ञाप्रवाह अखंड वाहत राहील. आता वेळ न घालवता वळूया थेट यमक वग्गाकडे. यमक वग्ग या शब्दाचा अर्थच जोड्यांचा अध्याय असा आहे, बरोबर? हो, बरोबर. यात प्रत्येक गोष्ट जोडीने येते. सुख आणि दुःख, प्रेम आणि द्वेष, शुद्ध विचार आणि अशुद्ध विचार. पण या अध्यायाची सुरुवात एका अत्यंत शक्तिशाली विधानाने होते असं मी वाचले. मनोपुब्बंगमा धम्मा, मनोश्रेष्ठा मनोमया. हे ऐकायला खूप तांत्रिक वाटतं. हो, वाटू शकतं. पण याचा अर्थ आपल्या जगण्यावर थेट परिणाम करणारा आहे. तर या ओळींचा नेमका अर्थ काय आहे? हे विधान या संपूर्ण अध्यायाचा पाया आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण याचे 3 भाग करून समजू शकतो. पहिला भाग मनोपुब्बंगमा धम्मा, म्हणजे सर्व धम्म मनाच्या आधी येतात. धम्म म्हणजे इथे फक्त धर्म असा अर्थ नाहीये, बरोबर? नाही, अजिबात नाही. इथे धम्म म्हणजे आपल्या अनुभवातल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या मानसिक अवस्था, सगळ्या घटना, म्हणजे कोणताही अनुभव आधी मनात जन्म घेतो. ओके. दुसरा भाग आहे मनोश्रेष्ठा, म्हणजे मनच त्या सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि तिसरा मनोमया, म्हणजे त्या सर्व गोष्टी मनोमय किंवा मनाने घडवलेल्या आहेत. मनोमय म्हणजे मनाने घडवलेल्या. थोडक्यात आपला अनुभवाचं जे जग आहे ते आपल्या मनावरच रचलेलं आहे. अगदी. बाहेर काहीही घडो, त्याचा अर्थ आपण आपल्या मनात लावतो आणि तोच अर्थ आपला अनुभव बनतो. आणि हेच सोपं करून सांगायला पुढे 2 खूप सुंदर उदाहरणं दिलीत की नाही? हो. एक गाडी ओढणाऱ्या बैलाचं आणि दुसरं आपल्या सावलीचं. हो, तेच. त्यात असं म्हटलं आहे की जर एखाद्या व्यक्तीने अशुद्ध किंवा नकारात्मक विचाराने प्रेरित होऊन काही कृती केली. अशुद्ध विचार म्हणजे राग, द्वेष असे. हो, राग, द्वेष, मत्सर. तर दुःख त्याच्या मागे तसंच येतं जसं गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पावलांमागे चाक येतं. ते टाळताच येत नाही. अजिबात नाही. बैलाला चाकापासून वेगळं होण्याचा पर्यायच नाही. त्याचप्रमाणे जर आपण मनात द्वेष बाळगला तर त्यातून निर्माण होणारं दुःख हे अटळ आहे. हा कर्माचा नैसर्गिक परिणाम झाला. अगदी. आणि याच्या एकदम उलट सावलीचं उदाहरण आहे. हो. जर शुद्ध विचारांनी म्हणजे प्रेम, करुणा अशा विचारांनी प्रेरित होऊन कृती केली तर सुख आपल्यासोबत तसं राहतं जशी आपली कधीही साथ न सोडणारी सावली. सावलीला आपल्यापासून वेगळं करताच येत नाही. नाही, ती आपल्यासोबतच असते. म्हणजे सुख हे चांगल्या विचारांचं एक अविभाज्य अंग आहे. इथे कुठेही नशीब, दैव किंवा बाहेरील शक्तीला जबाबदार धरलेलं नाहीये. नाही. सगळी जबाबदारी आपल्या विचारांवर टाकली आहे आणि हीच गोष्ट या शिकवणीला खूप शक्तिशाली बनवते. पण इथे एक प्रश्न येतो. म्हणजे दिवसभरात आपल्या मनात हजारो विचार येतात आणि जातात. मग प्रत्येक विचार आपलं नशीब ठरवतो का? नाही. आणि इथेच तर खरी गंमत आहे. यमक वग्ग याच्याही पुढे जाऊन आपल्याला सांगतो की हे केवळ सुट्या विचारांबद्दल नाही तर आपल्या मानसिक सवयींबद्दल आहे, ज्याला पाली भाषेत संखार असं म्हणतात. संखार हा एक नवीन आणि महत्वाचा मुद्दा वाटतोय. याचा अर्थ काय? संखार म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर मानसिक घडण किंवा मेंटल फॉर्मेशन्स. मानसिक घडण. हो, म्हणजे जंगलात जसं आपण एकाच वाटेवरून सतत चालत राहिलो की तिथे एक पक्की पायवाट तयार होते ना. होते. तसंच जेव्हा आपण एकाच प्रकारचा विचार पुन्हा पुन्हा करतो तेव्हा आपल्या मनात एक मानसिक पायवाट तयार होते. उदाहरणार्थ जर आपण सतत स्वतःला कमी लेखण्याचा विचार करत राहिलो तर मी चांगला नाही हा एक संखार बनतो. मग कोणतीही छोटीशी चूक झाली की आपलं मन आपोआप त्या पायवाटेवरून धावू लागतं आणि आपल्याला दुःख होतं. अरे वा, हे तर म्हणजे आजकालच्या न्यूरोसायन्समध्ये ज्याला न्यूरल पाथवेज म्हणतात. अगदी तसंच आहे. त्याच्याशी एकदम मिळतं जुळतं आहे हे. आपण जेवढा जास्त एखादा विचार करतो तेवढा तो मार्ग आपल्या मेंदूत पक्का होत जातो. बरोबर.
आणि मग नंतर तो विचार आपोआप नकळतपणे येऊ लागतो. ही हजारो वर्षांपूर्वीची शिकवण आधुनिक विज्ञानाशी किती मिळती जुळती आहे. अगदी. आणि यमकवद्य आपल्याला हेच सांगतो की आपलं दुःख हे बाहेरील परिस्थितीमुळे नाही, तर या खोलवर रुजलेल्या संखारांमुळे, या मानसिक सवयींमुळे निर्माण होतं. आणि म्हणूनच आजच्या जगात ही शिकवण अधिक महत्वाची ठरते. हो ना? आपण आजच्या जीवनातलं एखादं उदाहरण घेऊया. समजा तुम्हाला तुमच्या बॉसकडून एक ईमेल आला ज्यात तुमच्या कामावर थोडी टीका आहे. आता इथे 2 गोष्टी होऊ शकतात असं तुम्ही म्हणालात, रिॲक्शन आणि रिस्पॉन्स. काय फरक आहे या दोघात? रिॲक्शन म्हणजे प्रतिक्षिप्त क्रिया. ती आपल्या संखारांमधून येते. जर तुमच्या मनात असुरक्षिततेची किंवा मी कमी आहे अशी खोलवरची भावना असेल, म्हणजे ती जुनी पायवाट. हो, ती जुनी पायवाट, तर तो ईमेल पाहिल्यावर तुमची पहिली रिॲक्शन असेल राग, भीती किंवा दुःख. तुम्ही लगेच विचार कराल, माझं काम कधीच चांगलं नसतं किंवा हा बॉस नेहमी मलाच टार्गेट करतो. आणि रिस्पॉन्स म्हणजे काय? रिस्पॉन्स म्हणजे जाणीवपूर्वक दिलेली प्रतिक्रिया. वाव. यात विचार आणि निवड असते. अच्छा. तुम्ही क्षणभर थांबता, आपल्या मनात येणारी पहिली तीव्र भावना ओळखता, पण तिच्या आहारी जात नाही. तुम्ही स्वतःला विचारता, या टीकेमध्ये काही तथ्य आहे का? यातून मी काय शिकू शकते? यावर शांतपणे कसा प्रतिसाद देता येईल? बरोबर. ही एक नवीन वाट निवडण्यासारखं आहे. म्हणजे आपल्या भावनांचा रिमोट कंट्रोल बाहेरील परिस्थितीच्या हातात देण्याऐवजी तो आपल्या स्वतःच्या हातात ठेवायला हवा. अगदी. हे ऐकायला खूप लिबरेटिंग, म्हणजे स्वातंत्र्याचा अनुभव देणारं वाटतंय. पण इथे एक अवघड प्रश्न माझ्या मनात येतो. विचारा ना. जर आपलं सुख-दुःख पूर्णपणे आपल्याच विचारांवर अवलंबून असेल, तर यातून एक प्रकारचं विक्टिम ब्लेमिंग, म्हणजे पीडितालाच दोष देण्याचा धोका नाही का? हा, खूप महत्वाचा आणि नाजूक प्रश्न आहे तुम्ही विचारलेला. म्हणजे जर कोणी सामाजिक अन्यायाचा बळी असेल, तर त्याचं दुःख केवळ त्याच्या विचारांचा परिणाम आहे, असं म्हणणं योग्य ठरेल का? नाही. आणि या तत्वज्ञानाचा अनेकदा असा चुकीचा अर्थ लावला जातो. धम्मपद असं अजिबात म्हणत नाही की बाहेरील जग किंवा इतरांच्या कृती खऱ्या नाहीत. अन्याय खरा आहे, दुःख देणारी परिस्थिती खरी आहे. पण धम्मपद आपल्याला 2 प्रकारच्या दुःखांमधला फरक ओळखवतो. 2 प्रकारचं दुःख. ते कसं? पहिलं दुःख ते जे बाहेरील परिस्थितीमुळे होतं. समजा रस्त्यात चालताना तुम्हाला ठेच लागली आणि पाय दुखू लागला. हे पहिलं दुःख आहे. ते नैसर्गिक आहे. बरोबर. पण त्यानंतर मनात विचारांचं वादळ सुरू होतं. मी किती मूर्ख आहे, आजचा पूर्ण दिवसच खराब गेला, हे माझ्यासोबतच का होतं? अच्छा. हे जे आपण स्वतःच्या मनात निर्माण करतो ते आहे दुसरं दुःख. म्हणजे पहिलं दुःख कदाचित आपल्या नियंत्रणात नसेल. हो, पण हे दुसरं मनाने तयार केलेलं दुःख नक्कीच आपल्या नियंत्रणात असू शकतं. म्हणजे बाहेरील घटनेवर आपण आपल्या मनाने दुःखाचा एक अतिरिक्त थर चढवत असतो. अगदी. आणि तो थर काढण्याची शक्ती आपल्यात आहे. द्वेषाने द्वेष संपत नाही, तर प्रेमानेच संपतो, हे यमकवग्गम मधलं प्रसिद्ध वचन याच संदर्भात आहे का? हो, अगदी. जर कोणी तुमचा द्वेष करत असेल आणि तुम्हीही बदल्यात त्याचा द्वेष करू लागलात, तर तुम्ही त्या द्वेषाच्या चक्रात अडकता. तुम्ही तुमची मानसिक शांती त्याच्या कृतीच्या हवाली करता. बरोबर. पण जर तुम्ही त्या द्वेषाला आपल्या मनात जागा दिली नाही, तर तुम्ही स्वतःला त्या दुसऱ्या दुःखापासून वाचवता. याचा अर्थ अन्यायाला सामोरं जायचं नाही असा नाही? नाही, अजिबात नाही. पण द्वेषाने पेटून नव्हे, तर शांत आणि स्थिर मनाने सामोरं जायचं. ही निवड आपली आहे. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की आपल्या विचारांबद्दल जागरूक होणं हीच स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे. हो. पण हे इतकं सोपं नाहीये ना. आपले विचार तर आपोआप एकामागोमाग येत राहतात. या विचारांच्या महापुरात आपण नेमकं काय करायचं? ते सोपं नाहीये, म्हणूनच त्याला साधना म्हटलं आहे. आणि याची सुरुवात होते निरीक्षणाने. निरीक्षणाने? हो. यमक व ग आपल्याला विचारांवर नियंत्रण मिळवायला नाही, तर आधी त्यांना ओळखायला शिकवतो. अच्छा. यासाठी आपण स्वतःला काही प्रश्न विचारू शकतो. हे प्रश्न म्हणजे एक प्रकारचा आरसा आहेत, जो आपल्याला आपल्या मानसिक सवयी दाखवतो. तर चिंतनाचा क्षण असा पहिला प्रश्न कोणता असू शकतो जो आपण स्वतःला विचारायला हवा? पहिला प्रश्न अगदी सोपा आहे. आज दिवसभरात माझं मन कोणत्या विचारांमध्ये जास्त रमलं होतं? ते भूतकाळातल्या चुकांमध्ये होतं, भविष्याच्या चिंतेत होतं, की वर्तमानातल्या कामात होतं? हो. याचं प्रामाणिक उत्तर आपल्या आपल्या मानसिक सवयींची ओळख करून देतं. आणि दुसरा प्रश्न? दुसरा प्रश्न थोडा खोल असू शकतो. जेव्हा मला राग, मत्सर किंवा दुःख वाटतं, तेव्हा त्या भावनेचं मूळ खरंच बाहेरील व्यक्तीत किंवा परिस्थितीत असतं का? की माझ्या मनातल्या कोणत्या तरी जुन्या धारणेत किंवा संखारमध्ये असतं? अगदी.
आपण नेहमी म्हणतो त्याच्यामुळे मला राग आला, पण यमक वग्ग आपल्याला विचारायला शिकवतो त्या परिस्थितीवर मी रागाची प्रतिक्रिया का निवडली? माझ्या आत असं काय आहे ज्याला या घटनेमुळे धक्का लागला? बरोबर. आणि तिसरा प्रश्न? आणि तिसरा, जो मला सर्वात महत्वाचा वाटतो, तो म्हणजे मी माझ्या विचारांचा केवळ साक्षीदार होऊ शकतो का, त्यांच्या आहारी न जाता? म्हणजे विचार हे आकाशातल्या ढगांसारखे आहेत. ते येतात आणि जातात. हो, आपण ते ढग नाही तर ते आकाश आहोत, जे स्थिर आणि शांत राहतं. विचारांना येऊ द्या, जाऊ द्या, पण त्यांच्यात स्वतःला गुंतवून घेऊ नका. ही साक्षी भावाची सवय लावणं हीच खरी साधना आहे. हो, हे आजच्या कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी म्हणजे CBT सारखंच आहे, जिथे आपण आपल्या ऑटोमॅटिक निगेटिव्ह थॉट्सना ओळखायला आणि त्यांना आव्हान द्यायला शिकतो. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये, जे यमक वग्गचा मुख्य संदेश आहे: मन हे सर्व गोष्टींचं मूळ आहे. हो, आपले विचार हे आपल्या अनुभवांचे बीज आहेत. पण हे फक्त एका क्षणाच्या विचारांपुरतं मर्यादित नाही, तर आपण वर्षानुवर्षे ज्या मानसिक पायवाटात जे संघार तयार केले आहेत त्याबद्दल आहे. हो, आणि त्या पायवाटाच आपलं जग घडवतात. म्हणजे असं म्हणता येईल की आपलं बाह्य जग हे आपल्या आंतरिक जगाचं प्रतिबिंब आहे. अगदी. आपण कोणत्या विचारांना खतपाणी घालतो, कोणत्या मानसिक सवयी जोपासतो, त्यावरच आपलं जीवन कसे असेल हे अवलंबून आहे. ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. पण त्याचबरोबर ही एक मोठी संधी सुद्धा आहे. संधी कशी? कारण जर आपण आपल्या मानसिक सवयी ओळखू शकलो, तर आपण जाणीवपूर्वक नवीन, अधिक सकारात्मक सवयी तयार करू शकतो. म्हणजे आपण आपल्या परिस्थितीचे केवळ बळी नाहीत, तर आपल्या अनुभवाचे शिल्पकार बनू शकतो. बरोबर. जुन्या दुःखाकडे नेणाऱ्या पायवाटा सोडून आपण नवीन, सुखाकडे आणि शांतीकडे नेणाऱ्या पायवाटा तयार करू शकतो. ही प्रक्रिया हळू असेल, पण ती शक्य आहे. हो, नक्कीच शक्य आहे. आणि जाता जाता एक विचार सोडून जाते. जर आपले विचारच आपलं जग घडवत असतील आणि या विचारांच्या सवयी खोलवर रुजलेल्या असतील, तर उद्या एक वेगळं वास्तव घडवण्याची सुरुवात म्हणून आज रात्री झोपण्यापूर्वी आपण आपल्या कोणत्या एका नकारात्मक मानसिक सवयीला फक्त ओळखण्याचं ठरवू शकतो का? फक्त ओळखायचं. हो, तिला बदलण्याचा प्रयत्न नाही, तिला दोष देणं नाही, फक्त एका लहान मुलाच्या कुतूहलानं तिला ओळखणं. अच्छा, तर ही आहे माझी सवय. कदाचित या ओळखीच्या एका क्षणातच बदलाचं पहिलं बीज पेरलं जाईल. मित्रहो, आज आपण यमक वग्गामधील त्या आरशात पाहिलं जो आपल्याला आपलेच दोन चेहरे दाखवतो. एक चेहरा जो द्वेषाने करपलेला आहे आणि दुसरा जो शुद्ध विचाराने उजळलेला आहे. बुद्ध म्हणतात, तुमचं मन ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे किंवा सर्वात मोठं ओझं. ते कसं वापरायचं ही चॉईस सर्वस्वी तुमची आहे. उद्या सकाळी उठल्यावर जेव्हा एखादा जुना अपमान किंवा एखादी चीड मनात येईल, तेव्हा फक्त इतकंच आठवा, वैराने संपत नाही. प्रज्ञाप्रवाहाचा आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला? तुमच्या मनातील कोणता काटा आज या गाथांमुळे निघाला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हे विचार मोलाचे वाटले असतील तर मेंबरशिप घेऊन या मोहिमेचा हिस्सा बना आणि हा पॉडकास्ट आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा. पुढच्या भागात आपण भेटणार आहोत एका नवीन अध्यायासह, जिथे आपण शिकणार आहोत मनावर ताबा मिळवण्याची पुढची पायरी. तोपर्यंत स्वतःच्या मनाला शुद्ध विचारांचे खतपाणी घालत राहा.